नमस्कार. आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागावरवीं देवश्री कामत तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. ह्यो आसात कांय मुखेल खबरो. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आयज सावन 3 दिसांच्या गुजरात दौऱ्यार वतलीं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आनी तांचे ब्रिटनाचे समपदस्थ कीर स्टारमर आयज मुंबयत चर्चा करतले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी मुंबयत नवी मुंबय आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पयल्या टप्प्याचे आनी हेर कनेक्टिव्हिटी प्रकल्पांचें उक्तावण केलें. भलायकी आनी कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या जोड पालवान शिक्षण मंत्रालय आयज तंबाखू मुक्त युवा मोहीम 3.0 सुरू करता. आयज सावन 12 ऑक्टोबर मेरेन गोंयांत जावपी आंतरराष्ट्रीय पर्पल महोत्सवाक 25 ते 30 देशांतले सुमार 15,000 प्रतिनिधी वांटो घेतले, अशी माहिती गोंय दिव्यांग सक्षमीकरण खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाय हांणी दिल्या. आतां पुराय खबरो. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज सावन 3 दिसांच्या गुजरात दौऱ्यार वतलीं. फाल्यां ती सोमनाथ मंदिरांत दर्शन आनी आरती करतलीं. गीर राष्ट्रीय उद्यानाकूय भेट दितलीं आनी सासनगीर हांगा थळाव्या आदिवासी समुदायाच्या सदस्यां कडेन संवाद सादतलीं. शेनवारा राष्ट्रपती मुर्मू द्वारका हांगा द्वारकाधीश मंदिरांत दर्शन आनी आरती करतलीं. अहमदाबादांत गुजरात विद्यापीठाच्या 71व्या दिक्षांत समारंभाकूय ती उपस्थित रावतलीं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आनी तांचे ब्रिटनाचे समपदस्थ कीर स्टारमर आज मुंबयत चर्चा करतले. ब्रिटनाचे प्रधानमंत्री काल 2 दिसांच्या भारत दौऱ्यार मुंबयत पावले. स्टारमर हांच्या वांगडा ब्रिटनाचे आतांमेरेनचे सगळ्यांत व्हड व्यापारी प्रतिनिधी मंडळ आसा. दोनूय फुडारी व्हिजन 2035च्या अनुशंगान भारत ब्रिटन व्यापक धोरणात्मक भागीदारीच्या वेगवेगळ्या तासांच्या प्रगतीचो आढावो घेतले. व्हिजन 2035 हे व्यापार आनी गुंतवणूक, तंत्रज्ञान आनी नवोपक्रम, संरक्षण आनी सुरक्षा, हवामान आनी उर्जा, भलायकी, शिक्षण आनी लोक ते लोक संबंद ह्या प्रमुख स्तंभांमदल्या कार्यक्रम आनी उपक्रमांचो केंद्रीत आनी कालबद्ध 10 वर्सांचो रोडमॅप आसा. प्रधानमंत्री मोदी आनी प्रधानमंत्री स्टारमर आयज मुंबयत जावपी 6व्या ग्लोबल फिनटॅक फेस्टांतूय वांटेकार जातले आनी उलोवप करतले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी काल मुंबयत सुमार 19,650 कोटी रुपया खर्च करून बांदिल्ल्या नवी मुंबय आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पयल्या टप्प्याचे आनी हेर कनेक्टिव्हिटी प्रकल्पांचें उक्तावण केलें. ह्या सयत मुंबय शार लंडन, न्यूयॉर्क आनी टोकियो सारक्या जागतीक शारांच्या वळेरींत आस्पावीत जाला, जंय एकापेक्षा चड आंतरराष्ट्रीय विमानतळ आसात. हे वेळार उलयतना प्रधानमंत्र्यांनी म्हळें की नवीन विमानतळ विकसीत भारताचें सपन प्रतिबिंबीत करता आनी देशाच्या प्रगती, संस्कृती आनी तांत्रीक क्षमतेचें प्रतीक आसा. तांणी मुंबय मेट्रो लायन 3च्या फेज 2B सयत हेर खुबशा मुळाव्या सुविधा प्रकल्पांचें उक्तावण केलें आनी 11 भौशीक येरादारी ऑपरेटरांक आस्पावपी भारतांतलो पयलो एकात्मीक गतीशीलता प्लॅटफॉर्म मुंबय वन ॲपचें उक्तावण केलें. एकेकाळ 2Gच्या अडचणींचो फुडो करपी देशाक आतां लागीं प्रत्येक जिल्ल्यांत 5G कव्हरेज आसा, अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी म्हळां. ने अपना मेड इन इंडिया 4G स्टैक लॉन्च किया है. ये देश की बड़ी स्वदेशी उपलब्धि है. अब भारत दुनिया के उन 5 देशों की लिस्ट में आ गया है जिनके पास ये सामर्थ्य. इंडिजिनियस 4G एंड 5G स्टैक के जरिए हम न केवल सीमलेस कनेक्टिविटी को सुनिश्चित कर पाएंगे, बल्कि देशवासियों को तेज इंटरनेट और रिलायबल सर्विसेज भी दे पाएंगे. वेंचणूक आयोग आगामी बिहार विधानसभा वेंचणुकेत पोस्टल बॅलट वापरून मतदान करपाची सुविधा जाणटे आनी दिव्यांग मतदारांक दितले. आयोगान अधिसूचीत केला की 85 वर्सांवेले मतदार आनी चड अपंगत्व आशिल्ले मतदार पोस्टल बॅलट वरवीं मतदान करूंक शकतात. आयोगान म्हणलां की अशे मतदार फॉर्म 12D वापरून ही सुविधा घेवंक शकतात आनी वेंचणुकेची अधिसूचना जारी जाल्या उपरांत 5 दिसां भितर तांच्या बूथ लेव्हल ऑफिसा वरवीं रिटर्निंग ऑफिसरा कडेन सादर करूंक शकतात. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी पणजी केंद्रा वयल्यान आयकतात. 22 सितंबर नवरात्रि के पहले दिन से मातृशक्ति के लिए उपहार पनीर, शैम्पू, साबुन, टूथपेस्ट, हेयर ऑयल जैसी रोजमर्रा की और किचन की दर्जनों चीजों पर प्री GST दौर में लगता था 27% तक टैक्स, वो अब केवल 5%. नवरात्रि से ही देश के करोड़ों परिवार की जो जरूरतें हैं वो और अधिक सस्ती मिलनी शुरू हो जाएगी. कम टैक्स, ज्यादा बचत. नेक्स्ट जेन GST. आतां मुखावेल्यो खबरो.
भलायकी आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या जोड पालवान शिक्षण मंत्रालय आयज तंबाखू मुक्त युवा मोहीम 3.0 सुरू करता. शिक्षण मंत्रालयान म्हळां की ही राष्ट्रीय मोहीम सरकाराच्या तंबाखू मुक्त पिळगेच्या सपनाक साकार करपाच्या दिशेन एक म्हत्वपूर्ण पावल थारतले. ही 60 दिसांची राष्ट्रीय मोहीम भुरग्यांक आनी तरणाट्यांक तंबाखू सेवन रोखपाक, शिक्षीत आनी सक्षम करपाक, व्यसन सोडूंक इत्सुकांक तेंको दिवपाक आनी शाळा आनी उच्च शिक्षण संस्थांनी भलायकी आनी निरोगीपणाची मजबूत संस्कृती वाडोवपाचो यत्न करता. ग्लोबल यूथ टोबॅको सर्वे 2019 दिसला की 13 ते 15 वर्सां वयोगटातले 8.4% विद्यार्थी सध्या तंबाखूजन्य पदार्थांचो वापर करतात, ज्याचे सरासरी वय फक्त 10 वर्सां आसा. तरणाट्यांनी असुरक्षितता ओळखून सरकारान सतत जागरूकता, प्रतिबंध आनी अंमलबजावणी उपाय योजना वरवीं ह्या समस्येचें निराकरण करपाक पुराय सरकारी दृश्टिकोन स्विकारला. मोहिमे अंतर्गत मायगोव प्लॅटफॉर्माचेर वर्ल्ड नो टोबॅको क्वीज आनी स्कूल चॅलेंज, तंबाखू आनी हेर प्रकारच्या पदार्थांचो गैरवापर सोडपाक विद्यार्थ्यांक समुपदेशन आनी समर्थन सत्रां सयत वेगवेगळे उपक्रम आयोजीत करतले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी नवी दिल्लींतल्या यशोभूमी हांगा आशियांतल्या सगळ्यांत व्हड दूरसंचार, मिडिया आनी तंत्रज्ञान कार्यक्रम आशिल्ल्या इंडिया मोबायल काँग्रेस 2025च्या 9व्या आवृत्तीचें उद्घाटन केलें. ह्या मेळाव्यांत उलयतना मोदी हांणी म्हळें की दूरसंचार क्षेत्रांत देशाचें यश आत्मनिर्भर भारताच्या दृष्टिकोनाचें बळ दर्शयता. भारत में डिजिटल कनेक्टिविटी अब कोई प्रिविलेज या लग्जरी नहीं है, ये भारतीयों के जीवन का एक अटूट हिस्सा है. इंडस्ट्री और इन्वेस्टमेंट को बढ़ाने के माइंडसेट में भी भारत सबसे आगे दिखता है. डिजिटल पब्लिक इंफ्रास्ट्रक्चर में हमारी सक्सेस इस बात का प्रमाण है कि सरकार डिजिटल फर्स्ट माइंडसेट से किस तरह से जुड़ी हुई है. इसलिए मैं पूरे विश्वास से कहता हूं, दिस इज द बेस्ट टाइम टू इन्वेस्ट, इनोवेट एंड मेक इन इंडिया. आयज सावन 12 ऑक्टोबर मेरेन गोंयांत जावपी आंतरराष्ट्रीय पर्पल महोत्सवाक 25 ते 30 देशांतले सुमार 15,000 प्रतिनिधी वांटो घेतले, अशी माहिती गोंय दिव्यांग सक्षमीकरण खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाय हांणी दिल्या. दिल्ली IITच्या जोड पालवान ह्या फेस्टिवला खातीर विशेष ॲप तशेंच हेर तंत्रीक सुविधा उपलब्ध केल्या. ह्या महोत्सवा वेळार 2,000 दिव्यांग व्यक्तींक तांकां लागपी यंत्रणांचें वांटप करतले. ह्या महोत्सवा खातीर 14 कोटी रुपया खर्च जावपाचो अदमास तांणी ह्या वेळार दिला. मजगतीं मिरामार दर्यादेगेर दिव्यांगां खातीर अनुकूल नवीन बोर्ड वॉक तयार केला. हे विशीं मंत्री सुभाष फळदेसाय हांणी म्हळां की ह्या उपक्रमाक लागून दिव्यांग व्यक्तींक हेरा भशेन दर्यादेगेर भोंवपाची खोस घेवंक मेळटली आनी आंतरराष्ट्रीय पर्पल फेस्ट 2025त सहभागी जावपी प्रतिनिधी खातीर हें एक प्रमुख वैशिश्ट्य आसतलें. आकाशवाणी पणजी केंद्र कंत्राटी पद्दतीचेर खबरां वाचकां खातीर अर्ज मागयता. पदवीधर, कोंकणी भाशेचें पुराय गिन्यान तशेंच भाशांतर करपाचेर प्रभुत्व आसप गरजेचें. अर्ज पावपाची निमाणी तारीख 20 ऑक्टोबर आसा. अदीक म्हायती खातीर आकाशवाणीच्या खबरां विभागा कडेन संपर्क सादचो. ICC बायलां एक दिसाच्या क्रिकेट विश्वचषकांत ऑस्ट्रेलियान काल कोलंबोच्या प्रेमदासा स्टेडियमार पाकिस्तानाचो 107 धांवड्यांनी पराभव केलो. ऑस्ट्रेलियान दिल्ल्या 222 धांवड्यांची मोख गाठतना पाकिस्तान 36.3 षटकांत 114 धांवड्यांचेर गुठलावलो. भारतीय हवामान विभागान फुडले 3 ते 4 दीस दक्षिण द्विकल्पीय भारतांत पावसाचो नेट वाडपाची शक्यताय उक्तायल्या. भारतीय हवामान खात्या प्रमाण मुखावेले 2 ते 3 दिसांत तमिळनाडू, केरळ, माहे, दक्षिण अंतर्गत कर्नाटक, आंध्र प्रदेश, दर्यादेग, यानम आनी रायलसीमा हांगा घोग्यांनी पावस पडटलो अशें म्हळां. आयज आनी फाल्यां लक्षद्वीप आनी कर्नाटकाच्या दर्यादेगेवयल्या भागांत वादळी वाऱ्या सयत वादळी पावस पडपाची शक्यताय आसा. आतां खबरो सोंपोवचे पयलीं परत एक फावट कांय मुखेल खबरो. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आयज सावन 3 दिसांच्या गुजरात दौऱ्यार वतलीं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आनी तांचे ब्रिटनचे समपदस्थ कीर स्टारमर आज मुंबयत चर्चा करतले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी मुंबयत नवी मुंबय आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पयल्या टप्प्याचे आनी हेर कनेक्टिव्हिटी प्रकल्पांचें उक्तावण केलें. भलायकी आनी कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या जोड पालवान शिक्षण मंत्रालय आयज तंबाखू मुक्त युवा मोहीम 3.0 सुरू करता. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोंपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राचे मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकूंक मेळटले सांजेच्या 6:30 नमस्कार.